नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 31 छातीचा ड्रेस कटिंग करणार आहोत आणि उंची आहे 38. आता अस्तरचा ड्रेस आहे, हे आपण अस्तर घेतले अगोदर कटिंग करायला आणि जे मेन फॅब्रिक आहे ते असं आहे. तर आपण याची कटिंग पूर्ण बघू. तर अगोदर आपण अस्तर कटिंग करून घेऊ. तर सगळ्यात अगोदर उंची आहे 38 इंच. तर अस्तरची उंची कधी पण कमी असते, तर मग 38 मधून आपण 5 इंच काढून टाकू. जसं तुम्ही इथं वरती बघताय 5 इंच आपण वजा केले. इथपासून आपल्याला 38 वर एक पॉईंट घ्यायचा. 38 इंच इथं आलं आणि खालून फोल्ड करण्यासाठी मी 2 इंच मिक्स केलं, म्हणजे 40 इंच. उंचीमध्ये मी 5 इंच वजा केले, 38 इथं आलं आणि 2 इंच वजा केलं. तर आता शोल्डर आपल्याला किती घ्यायचं आहे? शोल्डर आहे कस्टमरचं, अंगावर माप घेतलं आहे 14 इंच, 15 इंच. तर आपण 15च्या निम्मं घ्यायचं आहे, 5.5 इंच, 7.5 इंच. शोल्डरच्या निम्मं 7.5 पॉईंट आलं आहे. आता आपण लगेच नेक टाकून घेऊ. तर 3 इंच आपण नेक घेऊ. आता हे 7.5 इंच आले, तर आपण 7.5 परत एकदा खाली घेऊया. मी डबल फोल्डमध्ये कपडा टाकलाय, म्हणजे आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही एक सोबत कटिंग होऊन निघन. 7.5 वर मार्किंग केली. आता आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे 7.5 इंच इथं पण बसतंय का नाही. थोडंसं कपड्यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे. 7.5 इंच बरोबर आले. इथं 7.5 इंच येते. आता छातीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 31 अधिक आपल्याला छातीमध्ये 3 इंच मिक्स करायचे, बरोबर 33 इंच होते. तर आपल्याला 33 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. आता तुमचं जे काही असन छातीचं माप, त्यानुसार आपल्याला 3 इंच मिक्स करूनच आपल्याला घडी टाकायची. 33चा चौथा भाग आला 8.25 इंच. तर 8.25 वर आपण एक पॉईंट द्यायचा. 8.25 इंचावर एक पॉईंट दिला. त्याच्यानंतर आपण 2 इंच लुजिंगसाठी ठेवू. 1 इंच परत एकदा आपण पाठीमागे यायचंय. शोल्डर पासून आपल्याला परत एक लाईन आतमधून घ्यायची. 1 इंच पाठीमागं आलंय. अर्धा पाऊण इंच आले तरी पण चालते. वरून शोल्डर पासून 1 इंच आपल्याला परत एकदा खाली यायचंय आणि हा उतार आपल्याला देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला परफेक्ट अशी फिटिंग येऊन जाते. आता मागचा आणि पुढचा सेम गळा ठेवायचा आहे आपल्याला 4 इंचाचा. 4.5चा ठेवते. आता 3 इंचाचा आपण बॉक्स तयार करायचा आहे, कारण आपण गळा घेतलाय 3 इंचाचा. लगेच याला गोल आकार देऊन घेणार मी, म्हणजे वरचं आपलं एकदम परफेक्ट असं आपली कटिंग झाली. आता याच्यामध्ये उंचीचं माप टाकायचं आहे. तर शोल्डर पासून आपल्याला उंची ठेवायची 14 इंचाची. तुमची जे काही असेल ते अंगावर माप घ्या तुम्ही. 14 इंचावर आपण एक लाईन आखून घेऊ. नंतर आपल्याला परत एकदा उंची टाकायची 21 इंचावर. 21 किंवा 20 इंचावर टाकली तरी पण चालते कटसाठी, म्हणजे हा झाला आपला सीट घेर. आता कंबर आहे 28. तर 28 मध्ये आपण 2 इंच मिक्स करायचे, बरोबर 30 इंच होतंय. 30चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, म्हणजे 7.5 इंच. आपण छातीमध्ये 2 इंच आपण मार्जिन ठेवली, तर खाली आपण 1.5 इंचच ठेवायची शिलाई मार्जिन. आता आपण येऊया सीट घेराकडे. सीट घेर आहे 35 इंच. 35 मध्ये आपण 1 इंच मिक्स करू, बरोबर होते 36. 36चा चौथा भाग निघतो 9 इंच. 9 इंचामध्ये आपण 1 इंच कटसाठी ठेवायचे. बघू शकतात 10ची घडी आली, तर आपण तेच 10 इंच खाली घेऊयात, म्हणजे इथं आपण 10 इंच घेतले. बघू शकतात. आता मी तुम्हाला परत एकदा सांगते. आपण छातीमध्ये 2 इंच मिक्स केले, कंबर घेरामध्ये आपण 1.5 इंच मिक्स केले आणि सीट घेरामध्ये आपण 1 इंच मिक्स केले.
म्हणजे अर्धा इंच आपण कमी करत गेलो. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे, जे आपलं आतमधलं माप आहे. कमी वेळामध्ये आपण ड्रेसची कटिंग खूप सुंदर पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करतोय. नीट लक्षात घ्या, कुठलाही ड्रेस असेल तर साईज कोणती पण असू द्या, याच्यामध्ये 3 इंच 2 इंच आणि 1 इंच एवढंच मिक्स करावं लागतंय. आता इथं आपण एक कोपऱ्यामध्ये बरोबर एक लाईन आखून घ्यायची. आता इथं आपल्याला 1.5 इंचाचा एक पॉईंट द्यायचा. हा झाला आपला पाठीमागचा भाग आणि हा झाला आपला फ्रंट भाग. आता याला आपण आखून घेऊया, म्हणजे आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार देऊन झाला आपला. आता आपल्याला कटसाठी काय करायचं आहे, पट्टीचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने आपण कटसाठी आखून घेऊ. याच्यामध्ये एकदम मापात आपण जे माप ठेवलं एकदम व्यवस्थित असं लूजिंग पडते, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. खूप सुंदर फिटिंगला ड्रेस येतात. असं हे पूर्ण आपलं आखून झालंय. आता आपण याची करणार आहोत कटिंग. परत एकदा सांगते, हे डबल फोल्डमध्ये कपडा आहे. दोन्ही बाजू एक सोबत आपल्याला कटिंग करायची. दोन्ही गळे एकसारखेच आहेत, तर मग मी दोन्ही गळे सोबत कटिंग करणार. उतार दोन्हीकडे पण आपण दिलाय शोल्डरला. अगोदर आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊ. आणि नंतर आपण हे पण कट करू खालचे साईज. आता इथं आपल्याला पॉइंट काढून घ्यायचा, जो आपला कटसाठी असतो, आणि हा सेट घेरासाठी कमरेसाठी, म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता मी याच्यातला एक भाग काढून घेते. हा झाला आपला पाठीमागचा कंप्लीट भाग आणि हा आहे फ्रंट भाग. तर याच्यामध्ये बदल काय करायचा आहे, फक्त आपल्याला समोरचा मोंढा कट करायचा आहे. आता अस्तरचा ड्रेस म्हटल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते, तर मी तुम्हाला सांगते. आता बघूया आपण. हा टॉप मी वरचा टाकला, जे मेन फॅब्रिक आहे याचं बरोबर मी मधला सेंटर घेतलाय. आणि आपल्याला खालच्या बाजूने ही डिझाईन आली तर आपल्याला ही पण पूर्ण घ्यायची. पण आपल्याला कस्टमरने जेवढी उंची दिली तेवढीच आपल्याला घ्यायची. मग आपण काय करायचं, हा जो ऑरेंज कलरचा भाग आहे हा पूर्ण खालच्या बाजूने मुडपण्यात जाईल. 38 उंची आहे तर 2 इंच आपल्याला याच्यामध्ये जास्त घ्यायचे, म्हणजे 40 इंचावर. आता मी खालून माप ठेवते, तर वरपर्यंत कुठपर्यंत आलं, इथपर्यंत आलं. मग मी इथं एक मार्किंग करते, किंवा मग थोडंसं टच जरी केलं तरी लक्षात येऊन जाईल. असं मी कट केलं आणि याच्यावर मग जो फ्रंट भाग आहे तो मी टाकला. जेवढं आहे तेवढं, याच्यामध्ये कमी जास्त काही करायचं नाही. अस्तर आपलं 5 इंचांनी कमी असतं किंवा 2-3 इंचांनी, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कमी असू शकतं. एकदम व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आता ही झाली आपली उंची बरोबर, आणि याच्यानुसार आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची. तर आपण याची कटिंग करूया. थोडंसं मी बाहेरून घेते, का ज्या वेळेस मी अस्तर जॉईंट करेन उरलेला कपडा मी पूर्ण काढून टाकीन. अशा पद्धतीने हा टॉपची कटिंग झाली. आता आपल्याला पाठीमागचा टॉप कट करायचा आहे, तर हे पूर्ण आहे असंच आपण याला ठेवून घेऊ, म्हणजे व्यवस्थित राहील. आता हा पूर्ण आपला प्लेन भाग आला. आता आपण हा पाठीमागचा भाग टाकलाय, तर याच्यामध्ये पण आपल्याला उंची चेक करायची. तर मग मी शोल्डर पासून धरलं तर 40 इंचावर जिथं आलं तिथं आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय. एकसारखं केल्याच्या नंतर हा आपला गळा झाला. याच्या अगोदर पण मी तुम्हाला ड्रेस कटिंगची व्हिडिओ आणि स्टिचिंग व्हिडिओ पण टाकलेली आहे. खूप सुंदर त्याची फिनिशिंग आली.
ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघा. आणि कटिंग झाल्याच्या नंतर स्टिचिंग व्हिडिओ पण मी अपलोड केलेला, तर खूप सुंदर त्याची फिनिशिंग आली. ज्यांना जर समजलं असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला माझे कटिंगचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.